नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आपणास जसे की माहीतच असेल की आता बजेट सुरू आहे. म्हणजे आज जवळजवळ काहीतरी 5वा का 6वा दिवस आहे. म्हणजे आपला संपूर्ण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा मांडला जात आहे संपूर्ण वर्षभराचा. तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर काय आहे हा निर्णय? लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीपासून हप्ते येणार आहेत किंवा आलेले आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, खूप मोठी खुशखबर आहे आणि खूप मोठी गुड न्यूज आहे. कारण की माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, त्यांची आता संपूर्ण चिंता ही गेलेली आहे. का? कारण की आता 6 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल आपलं महाराष्ट्र सरकार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खूप मोठी तरतूद करणार आहे. कारण की आता म्हणजे जसे की याआधी अजितदादा पवार होते महाराष्ट्राचे अर्थमंत्री, आता हे पद आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलेलं आहे. त्यामुळे आता हा जो मोठा बदल आहे, त्याबद्दल खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी सोबतच फेब्रुवारी 20वा हप्ता अपडेट तेही आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी चला बघूया. बघा, आनंदाची बातमी, खुशखबर. 2026च्या अर्थसंकल्पात महत्त्वाचा निर्णय. संपूर्ण 12 महिन्यांची निधीची तरतूद आता या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे. म्हणजे 6 मार्चला. तर आता या बजेटमध्ये 100% निधीची मंजुरी होणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी, म्हणजे 2026 हे जे संपूर्ण वर्ष आहे, या संपूर्ण वर्षभराचा 12 महिन्यांचा जो निधी आहे, तो निधी मंजूर होणार आहे. त्यासाठी सरकार संपूर्ण 12 महिने, म्हणजे जो काही निधी लागणार आहे लाडकी बहीण योजनेला दर महिन्याला, म्हणजे 12 महिन्यांसाठी, तो संपूर्ण निधी सरकार त्यासाठी आधीच तरतूद करून ठेवणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आधीच तो पैसा बाजूला ठेवणार आहे. जसे की आपणास आठवत असेल, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळेलासुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणात हे सांगितलं होतं की काही जरी झाले तरी लाडकी बहीण योजना हा देवाभाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार. 5 वर्ष ही योजना सुरूच राहणार. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. असेच अपडेट आपल्या हाती आत्ता आलेले आहे. लाडक्या बहिणी बघा, आता त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही तुमची KYC ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. कारण की सगळं पूर्ण येऊन जाऊन तिथेच घोडं पेंड खातं. कुठे? ज्यांची KYC झालेली असेल त्यांनाच आता जानेवारीपासून हप्ते आलेले आहेत आणि यापुढेही येतील. त्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्ही तुमची KYC ही काहीही झाले तरी पूर्ण करणे हे आवश्यक आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर लाडक्या बहिणी, आनंदाची बातमी काय आहे या अपडेटमध्ये, तर सरकार तुमच्यासाठी 2026च्या संपूर्ण 12 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी या अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवणार आहे महाराष्ट्र सरकार, आपले मुख्यमंत्री साहेब. आणि प्लस त्यामध्ये हा जो निधी हा बाजूला सेफ ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता संपूर्ण टेन्शन गेलेलं आहे, चिंता गेलेली आहे. तुमची चिंता ही कायमची गेलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्हाला जर सतत आणि कंटिन्यू लाभ हवा असेल तर KYC पूर्ण करून घ्या.
तुम्हाला महत्त्वाचं अपडेट सांगत आहे की आता ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला आहे किंवा आता येईल पुढे जानेवारी हे फेब्रुवारी तुम्हाला एकत्र हप्ते येतील, जर तुमची KYC पूर्ण केलेली असेल, बरोबर केलेली असेल तर आता त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी काय, तर त्यांना आता यापुढे नियमित हप्ते यायला काही अडचण नाही, काही समस्या नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचा अपडेट तुम्हाला मी दिलेला आहे. हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना आठवणीने शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हां ताई. थँक्यू. धन्यवाद.